आणि एक महत्त्वाची घडामोड आहे। पहाटेच्या शपथविधी वेळी मी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं। राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी हा गौप्यस्फोट केलाय। दादांना मी सांगितलं षडयंत्र आहे, पण दादांनी ऐकलं नाही। तेव्हापासून अजितदादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असं धनंजय मुंडे म्हणाले। पहाटेच्या शपथविधी वेळी मी दादांना सांगत होतो तुम्ही जाऊ नका। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात धनंजय मुंडेंनी पहाटेच्या शपथविधीवरून हे मोठं विधान केले। दादा हे षडयंत्र आहे, मी त्यांच्या अक्षरशः पाया पडलो, पण दादा म्हणाले काही होत नाही असं सुद्धा मुंडे म्हणाले। तर सुनील तटकरे साक्षीदार असल्याचंही धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं। तेव्हापासून दादांना पक्षातनं दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलाय। जे भाषणात बोललो ते सत्य आहे, जो भाषणात बोललो ते सत्य आहे। मी काय नाव घेतलं नाही कुणाचं, जे बोलले ते सांगितलं। आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी देखील धनंजय मुंडेंनी मांडलेली आहे। घरामध्ये बोलतोय, घरातल्या माणसांमध्ये बोलतोय म्हणून काही गोष्टी त्यांनी खरंच सांगितल्या। आणि कधी कधी काय घडलंय इतिहास सुद्धा कार्यकर्त्यांना माहिती असणं गरजेचं असं, जेणेकरून पुढची वाटचाल करत असताना समाजामध्ये वावरताना या गोष्टींचा आणि त्या विचारांचा उपयोग होतो। त्या भाषणाला तुम्ही काळानुरूप बघितलं पाहिजे की ज्या वेळेस हा सकाळचा शपथविधी झाला त्यावेळेस नेमका शपथविधी व्हावा असं कोणाला वाटत होतं, कोणी सांगितलं शपथ घ्या आणि नंतर मग कोणी काढता पाय घेतला, या सगळ्या चौफेर अंगाने त्यांनी ते भाषण केलेलं आहे। आणि त्यामुळं त्यांनी जी व्यथा मांडली ती व्यथा आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आली। 19ला ज्या वेळेला सकाळी शपथविधी 7, 7:30, 8 वाजताची शपथविधी झाला, त्याच्यामध्ये मुंडे साहेबांचं असं मत होतं की तुम्ही ही शपथ घ्यायला नको। त्यामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी सुद्धा आपला त्या ठिकाणी गेम होऊ शकतो किंवा विलन ठरवलं जाऊ शकतं, असा एक मुंडे साहेबांचा बोलण्याचा स्रोत होता। त्यांचं मत त्या पद्धतीचं होतं। याविषयी मुंडे साहेबच सांगतील की काय त्याच्याबाबतीत घडलं। षडयंत्र करणारे तिकडे राहिले, आम्ही सगळेजण दादांच्या पाठीमागे जेवढे होतो ते इकडे आलो, सगळेच तिकडे, आम्ही सगळेच इकडे।